श्री स्वामी समर्थ मित्रांनो, मी आज तुम्हाला दाखवणार आहे की श्री स्वामी समर्थ महाराजांची पूजाची मांडणी कशी करायची आहे. तुम्ही तुमच्या पद्धतीने पूजेची मांडणी करू शकता. मी माझ्या पद्धतीने कशी केली आहे ते तुम्हाला मी दाखवत आहे. सर्वप्रथम मी माझ्या जवळचा फोटो स्वच्छ पुसून घेतलेला आहे. माझ्यापाशी फोटोच आहे, स्वामींचा मूर्ती नाही आहे, म्हणून मी स्वामींचा फोटोच वापरत आहे. जर तुमच्यापाशी मूर्ती असेल स्वामींची तर मूर्तीचा वापर करावा. जर दोन्ही असेल तर दोन्हीही चालेल. मूर्तीचा अभिषेक करूनच पूजेची मांडणी करायची आहे. स्वामींच्या मूर्तीचा अभिषेकचा पण व्हिडिओ मी लवकरच घेऊन येईन. आत्ता सध्या माझ्याकडे स्वामींचा फोटोच आहे, म्हणून मी फोटोचाच वापर करत आहे. मी आधी स्वामींचा फोटो हा स्वच्छ कापडाने पुसून घेतलेला आहे. त्याच्यानंतर मी आता स्वामींच्या फोटोवर कुंकू लावणार आहे. मी सुकं कुंकू स्वामींच्या फोटोवर लावणार नाही, मी ओलं करून कुंकू लावणार आहे. कारण की ही पूजा आपल्याला दिवसभर मांडायची आहे. डायरेक्ट दुसऱ्या दिवशी सकाळी आंघोळ करूनच ही पूजा उचलायची आहे. म्हणून मी स्वामींच्या फोटोला ओलं करून कुंकू लावत आहे. सुकं कुंकू हे जास्त वेळ राहत नाही, म्हणून मी स्वामींच्या फोटोला ओलं कुंकू लावणार आहे. ओलं कुंकू जास्त वेळ टिकून राहील म्हणून ओलंच कुंकू मी वापरत आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही सुकं कुंकूही लावू शकता. मी माझ्या पद्धतीने ओलं कुंकूच लावते. आधी सर्वप्रथम स्वामी महाराजांना कुंकू लावून घेतलं, मग दत्त महाराजांनाही कुंकू लावून घेतलं. परत स्वामींच्या बाकीच्या फोटोलाही मी कुंकू लावून घेतलं. कुंकू लावून झाल्यानंतर पुढची पूजा मांडायची आहे. सर्वात आधी पाट मांडायचा आहे. त्याच्यावर तुमच्याकडे जे उपलब्ध आहे ते कापड मांडायचं आहे. त्याच्यानंतर स्वामींचा फोटो मांडला, त्याच्यावर हार घातला. डाव्या बाजूला थोडेसे तांदूळ टाकून गणपती म्हणून त्याच्यावर एक सुपारी मांडली आहे. त्या सुपारीला हळद कुंकू वाहून उजव्या बाजूला थोडेसे तांदूळ टाकून हळद कुंकू वाहून त्याच्यावर एक नारळ मांडणार आहे. नारळ हा पूजेमध्ये मांडायचाच असतो म्हणून मांडला आहे. नारळावर हळदी कुंकू वाहून त्याच्यावर थोडीशी अक्षता म्हणून तांदूळ टाकले आहे. त्यानंतर आपल्याला 5 फळं पूजेमध्ये मांडायची आहेत. मी माझ्याकडे उपलब्ध आहे ती फळे मांडत आहे. तुम्ही तुमच्याकडे जी उपलब्ध फळे असतात ती फळे तुम्ही मांडू शकतात. असं नाही की मी मांडल्यात तीच फळे आणावी असं काही नाही. तुमच्यापाशी जी उपलब्ध फळे आहेत ती फळे तुम्ही वापरू शकतात. माझ्याकडे केळी, मोसंबी, सफरचंद, चिक्कू आणि संत्रे ही फळं उपलब्ध होती, म्हणून पूजेमध्ये मी तीच मांडलेली आहे. तुम्ही तुमच्या पद्धतीनुसार तुम्हाला जी हवी आहेत ती फळे मांडू शकता. 5 फळे मांडल्यानंतर त्यांच्यावर हळदी कुंकू वाहून मी थोडीशी अक्षता टाकले आहे फळांवर आणि स्वामी महाराजांवर पण थोडीशी अक्षता टाकली आहे. नंतर मी ही माळ प्रत्येकाकडेच असते. माळेला पुंजलं आहे. माळ ही नारळाच्या बाजूला उजव्या साईडला ठेवली आहे. त्याच्यावर नंतर हळदी कुंकू वाहून थोडीशी अक्षता वाहिली आहे. त्यानंतर स्वामी महाराजांचे पुस्तक हे मांडले आहे. स्वामी महाराजांचे पुस्तक तुम्हाला जिथे वाटेल तिथं फोटोपाशी किंवा फळांच्या पाशी हे कुठेही मांडू शकता. मी फोटोपाशी दर पूजेला मांडते, म्हणून ह्यावेळेस पण मी फोटोपाशीच मांडलेले आहेत. परत त्या पुस्तकाला हळदी कुंकू वाहून त्याच्यावर थोडीशी अक्षता टाकून नमस्कार केला आणि पुढच्या पूजेला सुरुवात केली. पुढच्या पूजा म्हणजे त्याच्यानंतर परत मी छान अशी फुलं मांडलेली आहे. तुमच्याकडे जी फुलं उपलब्ध असतील तुम्ही ती फुलं मांडा. माझ्याकडं गोंडा म्हणजे झेंडू, पिवळी फुलं अशी माझ्याकडे फुलं होती. मी तीच फुलं स्वामींच्या तिथं वाहिली आहेत. 5 फळांवर 5 फुले ही मांडलेली आहेत. तुमच्याकडे जास्त फुलं नसतील तर तुम्ही 1-2 फुले 3-4 असे तुमच्या हिशोबाने मांडले तरी पण चालेल. माझ्यापाशी फुले बरीच होती म्हणून मी 5 फळांवर 5 फुले गणपती म्हणून सुपारी मांडली आहे. त्याच्यापाशी 1 फूल, नारळावर 1 फूल, माळेला 1 फूल अशी मी फुले वाहिलेली आहेत. फुले वाहून झाल्यावर परत एकदा आपल्याला हळदी कुंकू वाहून नमस्कार करायचा आहे. फुले मांडून झाल्यानंतर पुढची प्रक्रिया सुरू करायची आहे आपल्याला. परत मग आपल्याला आरती करायची आहे. आरतीसाठी लागणारं साहित्य ताटात तुम्हाला दाखवते. आधी पूजा पूर्ण मांडून झाली की आपल्याला सर्वात आधी दिवा लावायचा आहे स्वामींपाशी. त्याच्यासाठी तुमच्यापाशी असेल ती उपलब्ध तुम्ही समई किंवा जसा तुमच्याकडे दिवा असेल तो दिवा तुम्ही लावू शकता. माझ्याकडे समई उपलब्ध होती म्हणून मी समईच लावणार आहे. आधी समई घेतली, समई स्वच्छ धुवून घेतलेली आहे. त्यानंतर समईत तेल वतलं, त्यात छोटीशी वात लावली. तुमच्या हिशोबाने तुम्हाला जाडसर कशी वात लागते तशी वात ठेवू शकता. मग वात समईमध्ये ठेवून तेल ओतून मग दिवा पेटवायचा आहे. दिवा
समय पेटवल्यानंतर तुमच्याकडे जर समय उपलब्ध नसेल तर काही हरकत नाही, तुम्ही छोटासा दिवा, पणती तुमच्याकडे जे उपलब्ध आहे तेही लावू शकता. समय पेटवून झाल्यानंतर समय पेटवल्या अगोदर समय पेटवून झाल्यानंतर तुमच्याकडे जर अगरबत्ती ही उपलब्ध असेल तर अगरबत्ती ही लावावी. माझ्याकडे उपलब्ध होती म्हणून मी ते 2 अगरबत्ती घेतलेली आहेत आणि त्या 2 अगरबत्ती मी लावणार आहे. त्यानंतर आपल्या घरामध्ये सुगंध दरवळावा म्हणून एक छान अशी धूप लावावी. धुपेचा सुगंध घरामध्ये दरवळला की अगदी प्रसन्न वातावरण घरामध्ये वाटतं, मन शांत शांत वाटतं. सर्वात अगोदर 2 अगरबत्त्या पेटवून मी लावलेल्या आहे. आता मी एक छोटीशी धूप लावत आहे. तुमच्याकडे जर धूप नसेल तरी पण चालेल, पण शक्यतो धूप असावीच, कारण की स्वामींची पूजा मांडताना ही धूप, अगरबत्ती, दिवा, फुले, फळे ह्या वस्तू उपलब्ध असाव्याच, तरच अगदी प्रसन्न पूजा मांडल्यावानी वाटते. आणि पूजा मांडताना मन मात्र एकदम शांत ठेवायचं आहे. मनामध्ये कोणताही विचार चालू नसावा. अगदी स्वच्छ मनाने पूजा मांडायची आहे. पूजा मांडल्यानंतर आपल्याला एक छान अशी आरती करायची आहे. धूप लावल्यानंतर आपल्याला आरती करायची आहे. धूप लावून घेतली. मग इथं मी धूप लावल्यानंतर आधी स्वामींना ओवाळलं. त्या धुपेने 5 वेळा ओवाळायचं आहे. 5 वेळा ओवाळून झाल्यानंतर आपल्याला स्वामींना नमस्कार करायचा आहे. नमस्कार केल्यानंतर ती धूप आपल्याला लावायची आहे. धूप लावून झाल्यानंतर मग आपल्याला आरतीला सुरुवात करायची आहे. आरतीला लागणारं सामान, आरतीचं ताट, हळदी कुंकू, अक्षदा, कापूर, फुलं आणि दिवा. आरती करायच्या आधी मी स्वामींना नैवेद्य दाखवलेला आहे. नैवेद्य गुरुवारचा दिवस असल्यामुळं, पूजा मांडणीमुळं उपवास आहे म्हणून स्वामींना देखील मी खिचडीचाच नैवेद्य दाखवला आहे. खिचडीचा नैवेद्य दाखवून थोडंसं पाणी शिंपडून पूजा पूर्ण झालेली आहे. आता वेळ आहे आरतीची. आरती करण्यासाठी आपल्याला ताट, सामान सगळं घ्यायचं. अखंड प्रेम
राम ध्यानी दयाळा, ध्यानी दयाळा, सत्यदेव सरस्वती. म्हणे आम्हा सांभाळा, आम्हा सांभाळा, आरती स्वामी राजा. कोटी आदित्य तेजा, तू गुरुमय बाप. प्रभु आजानु पूजा, आजानु पूजा, आरती स्वामी राजा. गरे ग म प नि ध नि ध म ग. अशा प्रकारे मी पूजेची आरती करून घेतलेली आहे. नंतर आरती करून स्वामी महाराजांना आरती देऊन, घरातल्या बाकीच्या देवांना देखील आरती देऊन, घरातल्या मोठ्या माणसांना आरती देऊन मला स्वतः आरती घेतलेली आहे. त्यानंतर मी पूजेभोवतून एक सुंदरशी रांगोळी काढत आहे. मला तशी रांगोळी एवढी जमत नाही, पण मी प्रयत्न नक्कीच करते. मी रांगोळी इथे घेतलेली आहे. रांगोळी कशी वाटते तुम्हाला कमेंटमध्ये मला नक्की कळवा. रांगोळीमध्ये मी श्री स्वामी समर्थ महाराज यांचे नाव देखील लिहिलेले आहे. अशी मग रांगोळी सुंदर काढून आपली पूजा इथं संपत आहे. तशी पूजा संपलेली नाही आहे. नंतर मी पुस्तकाचे वाचन करून माळजपही केलेले आहे. मी या व्हिडिओमध्ये पुस्तकाचे वाचन केलेले आणि माळजप केलेले दाखवले नाही आहे. मी पुढच्या व्हिडिओमध्ये पुस्तकाचे वाचन कसे केले आणि माळजप कसा केला, किती वेळा केला, हा नक्कीच व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करेन. त्या अगोदर मला नक्कीच कळवा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, स्वामींची पूजा मांडणी कशी वाटली आणि ही छोटीशी रांगोळी मला जशी जमली तशी मी काढलेली आहे. मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा कसं वाटलं. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून शेअर नक्कीच करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्कीच लिहा. रांगोळी शेवटपर्यंत बघा. प्लीज कमेंट करून सांगा तुम्हाला ही रांगोळी कशी वाटली. मला तशी सहसा जास्त काही जमत नाही, पण मी प्रयत्न नक्कीच करते. कारण की पूजेमध्ये जर रांगोळी वगैरे असं सुंदर असेल तर पूजा अजूनही उठून दिसते आपली. मी अशी छोटीशीच मग पाटाभोवतून रांगोळी काढलेली आहे. तुम्ही देखील तुम्हाला जशी जमते तशी रांगोळी काढू शकता. मग रांगोळी काढून झाल्यानंतर आपल्याला पूजेचं स्वामींचं पुस्तक आहे, त्याचे 3 अध्याय वाचायचे आहेत. तर तुम्हाला वेळ असेल, तुम्हाला जमत असेल तर तुम्ही स्वामी महाराजांचे अख्खं पुस्तक देखील वाचू शकता. आणि त्यानंतर मग माळजप करायची आहे. तुम्हाला शक्य असेल तर 11 माळजपी तुम्ही नक्कीच करा. आणि चला तर मग आपला व्हिडिओ इथं संपत आहे. श्री स्वामी समर्थ, जय स्वामी समर्थ. कमेंटमध्ये नक्कीच सांगा तुम्हाला व्हिडिओ आवडला का नाही आणि पुढच्या व्हिडिओसाठी लाईक नक्कीच करा. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओत.